पुरंदर मयूर प्रभू मागच्या सामन्यामध्ये निहालची खेळी पाहिल्यास 14 चेंडू 46 नाबाद काय खेळ पाहिला आणि या अगोदरच्या स्पर्धेमध्ये म्हणजे जितू पॅकर्स आयोजित श्रद्धांजली चषकामध्येही आपली छाप सोडली आहे निहालने आणि हेच मैदान होतं त्यामुळे प्रत्येक कानाकोपरा खड्ड्यान खड्डा माहीत असलेला हा खेळाडू नक्कीच याचा फायदा उठवेल. अगदी 8 दिवसापूर्वीची स्पर्धा पार पडली यामध्ये महाराजा तारकर्ली संघाने पूर्ण स्पर्धेवरती वर्चस्व राखलं आणि चॅम्पियन ठरला होता. सामन्याकडे जाऊया. येस दिनेश पोसम गोलंदाजी एंडवरती सामना करेल निहाल घाटवळ. बेस्ट वर्सेस बेस्ट 11च्या 11 खेळाडू वर्सेस पुन्हा एकदा 11 खेळाडू म्हणजे 22 खेळाडूंचा हा सामना. चॅम्पियन 2 संघ पहिल्या सामन्यामध्ये विजय प्राप्त केलेले 2 संघ आता मात्र वर्चस्व दावेदारी दाखवण्यासाठी तयार झालेत मैदानामध्ये. पंच खूण करतायत. येस पहिला चेंडू करंजे सर आणि मोंडकर सर आपल्याला मैदानी पंच म्हणून उपस्थित आहेत. तुमचेही नक्कीच विशेष आभार असतील. स्ट्राईकला निहाल घाटवळ सध्याच्या घडीला अगदी टेनिस क्रिकेट गाभी समाज स्पर्धा ज्याने पूर्ण लक्ष वेधून घेतले आपल्या खेळीने तोच तर नॉन स्ट्राईक एंडला मयूर प्रभू. तर गोलंदाजी एंडवरती येस करंदार कसा असावा दिनेश पोसम गोलंदाजी एंडवरती. डेड चेंडू थोडस अडथळा झाला असेल बहुतेक निहालला. डेड चेंडूचा इशारा येतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आपल्याला दिसेल दिनेश पोसम. कौतुक करेन कारण पहिल्या विजयी सामन्यातील सामनावीर स्वतः कर्णधार धुरंधर नेतृत्व म्हणजेच दिनेश पोसम. स्ट्राईकला तेवढाच ताकदीचा फलंदाज. निहालला पाहतोय. निहालने अगदी चेंडू उडालाय खरा. शर्तीचे प्रयत्न प्राइज विकेट विजयातील अडसर की विजयाचा हिरो ठरणारा हा खेळाडू. या खेळाडूवरती लक्ष असेल या सामन्यावरती कारण की पराडकर आणि पाहुणे संघाला जर आपला विजय कंटिन्यू ठेवायचा असेल तर यामध्ये अडसर असेल तो निहाल घाटवळ. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. एक समाधानकारक फटकाही पाहिला आपण. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू पॉवर प्लेचं हे षटक. बऱ्याच वेळानंतर स्ट्राईकला येस मयूर प्रभू आनंदवाडचा छावा. ओ हो 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 जेवढं कौतुक त्या कौतुकाला न्याय देणारा नावाला साजेशी कामगिरी. मयूरच्या बॅट मधून फुल टोल फटका आउट ऑफ द पार्क. सीमा पार एक देखना फटका. समाधान म्हणण्यापेक्षा एक यशस्वी फटका म्हणावा लागेल तो मयूरच्या बॅटमधून. सलामीला मिळालेली संधी आणि या संधीचं सोनं करण्याचा एक यशस्वी प्रयत्न. आक्रमण केलं गेलंय ते दिनेशवरती. अपोजिट संघाचा कर्णधार. मारायचं तर मारायचं बेस्टला मारायचं. फटका फसला. येस कर्णधार बॅक टू द अटॅक याला म्हणतात कर्णधार. मारलेला फटका षटकार विसरून नवीन सूर्यास्तानंतर झालेला हा सूर्योदय येणारा घेऊन येणारा नवीन पहाट नवीन चेंडू आणि गडीबाद. माघारी परततोय मात्र मयूर प्रभू. एक विस्फोटक खेळी विस्फोट होण्या अगोदर उद्ध्वस्त करणार आहे हा चेंडू. दिनेशचं कौतुक मी वारंवार करेन कारण काय सुंदर नेतृत्व आपण पाहतोय. माघारी आलाय तो मात्र मयूर प्रभू. 7 धावांवरती. सांघिक धावसंख्या आपल्याला 9 पाहायला मिळते. माफ करा. धावसंख्या झाली ती 9. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. यश धावडे. यश नावाला न्याय द्यावा लागेल. खेळ उंचावा लागेल आणि जबाबदारीची जागा मी नेहमी म्हणतो. यश तोपर्यंत यश प्राप्त केलेला गोलंदाज मिस्टर दिनेश पोसम. आजचा दिनेश लक्ष वेधून घेतोय या स्पर्धेदरम्यान. PNP ब्लास्टर संघाचा कर्णधार.
स्लोअर पद्धतीचा चेंडू, हो इनसाइड आउट, देखना फटका. पॉवर प्ले षटकामध्ये काय करायचं असतं हा दाखवून देणारा हा फटका. कव्हर रिझन, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हा येणारा चौकार, समाधान, आनंद, प्रेरणा आणि मागचा गडी बाद झाला हे दुःख विसरायला लावणारा फटका आपण पाहतोय तो मात्र यशच्या बॅटमधून. आता मात्र सुंदर सुरुवात, आल्या आल्या चौकाराचा भेद 400च्या स्ट्राईक रेटने उडवलाय चेंडू. धावसंख्या झाली ती मात्र 13 अशी. साथ द्यावी लागेल निहाल आणि यश, ही जोडी जमवावी लागेल कारण समोरील संघ तेवढ्याच ताकदीचा, तेवढाच अष्टपैलू, अगदी 11 विजयी योद्धे आहेत. स्टेप आउट होऊन उडवण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण लॉंग ऑन द रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुबल, प्रवीण कुबल चेंडूवरती येतोय, तोपर्यंत धावून काढलेली एक धाव. खरोखरच धावसंख्या झाली ती मात्र 14 अशी. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये समाधानाची एक गोष्ट म्हणजे मयूर प्रभू सारखा दिग्गज फलंदाज नक्कीच निराश अवस्थेत मागे असेल. पंच करण्याचा प्रयत्न थांबवलं गेलंय, चुकीचा कॉल असेल का? येस, घाई नको, गडबड नको, कर्णधार सांगतोय षटकाची समाप्ती झाली आहे. 14 धावांवरती हे पॉवर प्लेचं षटक, यामध्ये एक गडी बाद. मयूर प्रभू सारखा अष्टपैलू खेळाडू ज्याची खेळी विस्फोट होण्या अगोदर रोखली गेली ती मात्र दिनेश कडून. स्पर्धेतील हा तिसरा आपण सामना पाहतोय. लाईव्ह जोडलेले नवीन प्रेक्षक असतील त्यांना सूचना असेल की नाणेफेक जिंकल्यानंतर पहिलं क्षेत्ररक्षण, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि सध्याच्या घडीपर्यंत अगदी निर्णय योग्य आहे हे दाखवणारं षटक आपण पाहिलं ते दिनेश कडून, स्वतः कर्णधार. तर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी, यामध्ये निहाल आणि मयूरने सलामी दिली. मयूरचा एक षटकार, यामध्ये धावसंख्या झाली आहे ती 14. निहालकडे नक्कीच लक्ष असेल, गोलंदाजी एंडवरती बदल होईल. गणेश कुबल मागच्या सामन्यातील या गोलंदाजाने नक्कीच एक सुंदर अनुभवी गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. व्हेरिएशन पाहिलं आपण, वेगावरती नियंत्रण, अचूक टप्प्यावरती काम करणारा गोलंदाज. आता मात्र यश वन डाऊन पोझिशनला आलेला मयूर माघारी परतल्यानंतर जबाबदारीची जागा एका चौकाराने सुंदर पद्धतीने हाताळताना दिसतोय आपल्याला. दोन्ही विजयी संघ एकमेकांसमोर अगदी लगेचच्या तिसऱ्या सामन्यामध्ये आले आहेत. त्यामुळे या सामन्यावरती पूर्ण लक्ष असेल ते गावी समाज प्रीमियर लीगचं, कारण आजचा दिवस कोण सेमीफायनलचे दरवाजे ठोठावणारा हा सांगणारा सामना आपण पाहतोय. थेट 6व्या सामन्यासाठी दाखल होणारा विजयी संघ या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. यश तर गोलंदाजी एंडवरती, अर्थातच गणेश कुबल, खूप मोठी कारकीर्द, खूप मोठा अनुभव VRCC संघाकडून. नो चेंडू, ओके. फायनल डिसिजन येऊ देत आमच्यापर्यंत. गणेश कुबल, थोडीशी पंचांमध्ये बातचीत होते. गोलंदाज गणेश कुबल वॉन केले जाते, गोलंदाजाला सूचना दिली गेली आहे. अर्थातच सर डेड चेंडू. येस, 14 धावसंख्येवरती संपलेलं हे पहिलं षटक. त्यानंतर आलेला गणेश कुबल गोलंदाजी एंडवरती काम करताना दिसेल. स्ट्राईकला यश, नॉन स्ट्राईकला निहाल घाटवळ. संपूर्ण सामन्याचं लक्ष वेधून घेतलंय या खेळाडूने. नक्कीच पहिला चेंडू, येस, गोलंदाजी एंडवरती गणेश कुबल. स्लोअर पद्धतीचा चेंडू, सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजाकडे खूप मोठा अनुभव. क्षेत्ररक्षक फंबल होतो आणि या धावून काढलेल्या 2 चोरट्या धावा. साथ द्यावी लागेल गोलंदाजाला कारण अपेक्षित आहे क्षेत्ररक्षण. येस, खेळाडू सांगतोय झाली आहे चूक.
नक्कीच मी चूक सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि अपेक्षित आहे. ओरडू नका, आपले खेळाडू आहेत, नक्कीच चूक सुधारली जाईल. फक्त वेळ ही नाही आहे, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट, कारण या सामन्यामध्ये जो विजयी होईल तो आपल्याला नक्कीच 6व्या सामन्यासाठी थेट सेमीफायनलसाठी दाखल होईल. त्यामुळे महत्त्वपूर्ण सामना नक्कीच असेल दोन्ही संघादरम्यान. स्लोवर चेंडू, ब्लॉक केलेला चेंडू, धावून काढलेली 1 धाव. सुंदर चेंडू आपण पाहतोय. कौशल्यपणाला लावणारी गोलंदाजी. आता मात्र निपुण पराडकर कृपया आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचे. निपुण पराडकर. तोपर्यंत सुंदर चेंडू. गणेश कुबल वर्सेस निहाल घाटवळ. एका एंडवरून अनुभव तर दुसऱ्या एंडवरून अगदी नवोदित सळसळत रक्त. बघूया हा सामना. नक्कीच मी वारंवार सांगेन, बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा स्ट्राईकला यश दिसतोय. धावसंख्या झाली ती मात्र 18. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय गणेश कडून. हो 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 हो, किती कौतुक हाणामारीच्या या षटकांमध्ये. आणि फलंदाजीसाठी अर्थातच नंदनवन असलेली ही खेळपट्टी. टेनिसचे चेंडू म्हटल्यानंतर नक्कीच पंचपक्वानाचं जेवण. आणि यावरती मात्र पुढ्यात पंचपक्वानाचं जेवण असताना कुठेतरी रोख लावलाय तो गोलंदाजाने. 18 अशी धावसंख्या. दुसरं षटक प्रगती पथावरती. निपुण वासुदेव. जरा 4 व्हीलर बाजूला काढायचं आहे. फलंदाजाला थोडीशी अडचण होते आहे. ओके ओके, येस, सामन्याकडे जाऊया. पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवरती गणेश कुबल P&P ब्लास्टर संघाकडून. आता मात्र थोडीस टप्प्यात चुकतोय. एक अतिरिक्त धाव. वाईड चेंडू. नो चेंडू येतोय. नो चेंडू म्हटल्यानंतर अर्थातच फ्री हिट आली आहे का? येस, फ्री हिट ऑन झाली आहे. 1 धाव ऍड केली जाईल. धावसंख्या झाली ती मात्र 19 अशी. या चेंडूचा फायदा यश उठवणार का? देखना फटका उडवलाय खरा. फ्री हिट आहे. बातचीत करा, तोंडाने बोला एकमेकांवरती. जबाबदारी आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं थोडस जबाबदारीने खेळ करा. एका दुसरी धाव गेली तरी चालेल, झेल सुटला तरी चालेल, पण खेळाचा खेळ होऊ देऊ नका. विनंती असेल आपल्याला, कॉल करत चला. रखरखतो ऊन आहे, जोश आहे, सळसळत रक्त आहे, पण याचा नक्कीच आपण कंट्रोल भान ठेवा आणि खेळ करा. दुखापत होऊ देऊ नका, कारण या तात्पुरत्या मॅचेस आहेत. आयुष्यभरासाठी खेळ करून घेऊ नका. विनंती असेल लक्ष देऊन खेळ करा. कॉल करा एकमेकांना झेलसाठी, क्षेत्ररक्षणासाठी. सुंदर सुंदर चेंडू. त्यावर देखना उडवलेला चेंडू. सीमा पार फटका येतोय, पण क्षेत्ररक्षकाची कसरत पाहायला मिळते आहे. लाईनमॅनने निर्णय द्या. मेगा हिट षटकार येतोय. एक देखना फटका मिडविकेट रिजन मध्ये. चौकार, षटकार. ओके, षटकाची समाप्ती होते आहे. धावसंख्या झाली ती 27. लाईनमॅनने तिकडे लक्षपूर्वक लक्ष द्यायचं आहे. शर्तीचे प्रयत्न अर्थातच फोल ठरते आहेत. कल्पेश सागरकर आपल्याला दिसत आहेत. षटकार येतोय. धावसंख्या झाली 27. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजी एंडवरती नक्कीच आपल्याला आता बदल होताना दिसेल. प्रवीण कुबल गोलंदाजी एंडवरती नक्कीच बदल होतोय, गरजेचा आहे, कारण 12 चेंडूंमध्ये 27 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत.
प्रवीण कुबल. गोलंदाजी एंडवरती नक्कीच आपल्याला बदल आणि काम करताना दिसेल. अष्टपैलू खेळाडू वडणी लागले PNP मध्ये. आपण पाहिलं प्रवीण कुबल सुंदर गोलंदाजी पहिल्या सामन्यादरम्यान आपण. ओहो हो हो सुंदर चेंडू, निहालला ब्लॉक करणारा चेंडू. खरंच कौतुक असेल या गोलंदाजाचं. अजूनही निहालची बॅट, निहालची तलवार नक्कीच शांत आहे. आणि जोपर्यंत हा खेळाडू शांत आहे तोपर्यंत ठीक आहे, पण ज्यावेळी बरसेल त्यावेळी नक्कीच ढगफुटी होणार. आणि अपेक्षा आहेत. पहिल्या सामन्यामध्ये अगदी 44 धावांची नाबाद मॅरेथॉन खेळी आपण पाहिली. तोच मास्टर एंडला 28 अशी धावसंख्या आपण पाहतोय. वेगवान चेंडू उडालाय झेल, झेल खाली क्षेत्ररक्षक गडी बाद. बसलेला हा दुसरा हादरा म्हणावा लागेल. यश नामक फलंदाज बॅक टू पॅव्हलियन. न्यू बॅटर नवीन फलंदाज. पंच देत आहेत सूचना. चला न्यू बॅटर नवीन फलंदाज अर्थातच VRCC आनंदवाडी संघाचा अष्टपैलू खेळाडू मिस्टर प्रथमेश पराडकर PP दाखल झालाय. प्रतिभावंत खेळाडू. झेल घेणाऱ्या खेळाडूचं नाव शशांक कोयंडे. येस नक्कीच प्रत्येकाचं कौतुक होणार. नवीन नवीन खेळाडू आहेत, प्रेरणादायी खेळ आपण पाहतोय आणि अभिमान असेल तो मात्र गाबित समाज प्रीमियर लीग. गाबित बंधू गाबतांचे झेल आपला दमखम दाखवत आहेत आणि यामध्ये नक्कीच अभिमानाने सांगेन की पहिलो गाबित झेल थेट ISPL मध्ये गेलो हा. दर्शन बांदेकर सिंधुदुर्गाचा गोल्डन बॉय. देवबागला लाभलेलं एक गोड स्वप्न म्हणजे दर्शन ISPL मध्ये यंदाच्या सीझन मध्ये आपल्याला दिसेल. तोपर्यंत न्यू बॅटर नवीन फलंदाज प्रथमेश पराडकर इनटू द अटॅक. आणि निवड झाली आहे श्रीकृष्ण कोळम संघामध्ये. निवड का झाली हे नक्कीच येणाऱ्या खेळामध्ये आपल्याला प्रथमेश कडून अपेक्षित असेल. ते मात्र बॅट मधून उत्तर देईल का, कारण सोबतीला निहाल घाटवळ आहे, त्यामुळे एक सुंदर मार्गदर्शनही मिळेल आपल्याला. आणि आक्रमण हीच योग्य डिफेन्स असेल. ब्लॉक करणारा चेंडू सुंदर पद्धतीने खेळू काढलाय आणि नक्कीच तू मी चूक की बरोबर हे सांगणारा चेंडू. तोपर्यंत सुंदर फॉलोथ्रू मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. शशांकही सुंदर कमबॅक करून देतोय. निर्धाव चेंडू प्रथमेश पराडकर. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न थांबवलं गेलं निहालकडून. निहाल सांगतो येस घाई नको, गडबड नको, मी आहे तू आहे, दोघांनी मिळून सामना चालवूया, कारण आत्ताच कुठेतरी गडी बाद झालाय. त्यामुळे या क्षणाला आपल्याला सामना चालवायचा आहे. आपल्या संघाला मजबूत स्थितीत नेण्यासाठी भागीदारी गरजेची. फटका सजवलाय. धावून काढलेली एक धाव. बऱ्याच वेळानंतर निहालला आपण पाहतोय. तोपर्यंत धावसंख्या झाली ती मात्र 29 अशी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि गरजेची आहे ती भागीदारी. खांद्याला खांदा लावून या पडझडत्या वेळेमध्ये आपल्याला आता मात्र साथ द्यावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. तोपर्यंत प्रवीण कुबल सुंदर काम करतोय गोलंदाजीवरती. ओ हो कौतुक, खरंच सुंदर गोलंदाज. काय चेंडू फेकला गेलाय. ब्लॉक करणारा आणि निहाल सारख्या आत्ताच्या घडीला मातब्बर खेळाडू, वर्चस्व ठेवणाऱ्या फलंदाजाला या प्रकारची गोलंदाजी अगदी डेथ ओव्हर स्पेशल. बुमराह सर यांची आठवण करून देणारा हा चेंडू. अजून काय हवंय. खूप सुंदर चेंडू. प्रथमेश पराडकर लोड होऊन उडवण्याचा प्रयत्न. धावून काढलेली एक धाव. दुसऱ्या धावेचा कॉल येईल का. क्षेत्ररक्षक थांबवेल, कारण सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर थ्रो बॅक केलं गेलंय. धावून काढलेली एक धाव. षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली 31. काय गोलंदाजी. आपण अगदी 2 षटकादरम्यान आपण 27 धावांचा खेळ पाहिला आणि या षटकामध्ये एक गडी बाद आणि या 4 धावा. या अशा प्रकारच्या टेनिस क्रिकेटमध्ये आणि छोट्या छोट्या षटकांमधचा खेळ असतो तेव्हा या प्रकारची गोलंदाजी, अगदी प्रेरणादायी गोलंदाजी आपण पाहतोय. झालेली निवड, मिळालेली संधी, एक प्रेरणादायी खेळ आपण प्रवीण कडून पाहिला. 3 षटकांचा खेळ माघारी पडलाय. राहिलेली 2 षटकं म्हणजे 12 चेंडू. अर्थातच गोलंदाजीमध्ये बदल होतोय. पाणी पाठवायचं आहे. PNP ब्लास्टर पाणी पाठवायचं. आपले खेळाडू सूचना देत आहेत.
गोलंदाजी एंड वरती. येस, अजून एक अष्टपैलू खेळाडू दत्ता लोणे. अनुभव आणि अष्टपैलू याचा संगम म्हणजे दत्ता आपल्याला मैदानात दिसेल. सुंदर खेळ आतापर्यंत आपण पाहतोय. दोन्ही विजयी संघ अगदी तिसऱ्या सामन्यादरम्यान एकमेकांसमोर दाखल झाल्यात आणि दोन्ही दाखवत आहेत येस आम्हीही जिंकून आलोय. समोरील संघ सांगतोय आम्हीही जिंकलोय. त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि तशीच ती काहीशी लढत, कारण शेर पे सव्वा शेर आपल्याला दोन्ही संघ दिसत आहेत. हारी पे भारी. आता मात्र शेवट कोण गोड करणार, विजयी पताका, विजयाचा गुलाल कोण उडवणार हे पाहणं मात्र औत्सुक्याचं असेल. खोलवर पद्धतीचा चेंडू, प्रथमेश पराडकर बीट होतोय. या मिळालेल्या संधीचं सोनं, आपला खेळ, आपल्या मनातील खेळ नक्कीच मैदानात दाखवावा लागेल. क्षमता आहे, अनेक वेळा सिद्धही केलंयस. आता मात्र ही वेळ आहे. हा सामना जर संस्मरणीय, एक आठवणीत गोड आठवणी घेऊन जायच्या असेल तर गेम उंचवावा लागेल. धावून काढलेली एक चोटी धाव आणि प्लस एक अतिरिक्त धाव, अशा 2 धावा ऍड केल्या जातील. धाव संख्या झाली ती मात्र 33. लॉस ऑफ 2 विकेट्स इन प्रोग्रेस. श्रीकृष्ण कोळमीन वर्सेस P&P ब्लास्टर चालू असलेला सामना. गाबी समाज प्रीमियर लीग मधील तिसरा सामना. फुल लेंथ डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव, वाईड चेंडू, पंचांकडे थोडीशी बातचीत होते. एक अतिरिक्त धाव मिळेल नक्कीच. धावसंख्या झाली आहे 34. 5-5 षटकांचे हे सामने आपण पाहतोय. प्रेक्षक वर्गही आनंद घेत आहेत. लाईव्ह जोडलेले प्रेक्षक यांचंही खूप कौतुक, कारण आपल्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होते. मुंबईमधील स्पर्धा देशाच्या कानाकोपऱ्यात नेण्याचं काम झी क्रिक कडून केलं जात आहे. तुमचेही तेवढेच आभार आणि कौतुक. वाईड चेंडू, सलगचा हा तिसरा वाईड चेंडू. टप्प्यावरती काम करावं लागेल. हा आपला खेळ नव्हे, कारण तुझ्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. प्रतिभावंत खेळाडू म्हणून तुझीही आपल्या गावी समाजामध्ये नाव आहे. दत्ता लोणे अपेक्षेला पूर्तता करणारा खेळाडू. आता मात्र निहाल ऑन झालाय का हा प्रश्न, आणि या प्रश्नाला उत्तर देणारा फटका. स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक देखणा फटका. निहाल आपल्या नावाला साजेशी कामगिरी. थोडा लेट होतोय पण थेट हल्ला करणार यात काही शंका नाही. धाव संख्या झाली ती 41. आता मात्र आक्रमणाला सुरुवात होतीये. पंच कॅप पडली आहे बघा. 41 वरती निहाल एक मोठा फटका येतोय. अपेक्षांची पूर्तता करणारा, सध्याच्या घडीला अगदी मैदानामध्ये वावर टू पॉवर जनरेट करणारा, गिअर बदलणारा हा फटका. ओ हो हो हो, सुंदर सुंदर. दुसऱ्या एंड वरून येस दत्ता सांगतोय शेर पे सव्वा शेर हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ता टू निहाल. पुन्हा एकदा गोलंदाजी एंड वरती काम केलं जात आहे दत्ताकडून. तर मात्र वैविध्यपूर्ण गोलंदाजी. पुन्हा एकदा ओ हो, देखना फटका. आतापर्यंतचा एक सुंदर फटका म्हणून या फटक्याची नक्कीच नोंद होईल, कारण पायातील एवढा चेंडू लिलया उचलला गेला, अचूक टप्पा उचलला गेला, आणि नक्कीच ही खासियत आहे ती निहालच्या बॅट मधून. कौतुक तर नक्कीच होणार. धावसंख्या झाली 47. सुंदर देखना, एक स्टायलिश फलंदाज, स्टायलिश प्लेयर आहे ट्रॉफी. त्यामुळे निहाल नक्कीच आपला गेम चेंजिंग मोड वरती आहे. तेवढंच कौतुक. येस, यष्टीरक्षक सांगतोय अरे आहे भात्यामध्ये आपल्या बाण, त्याचा वापर कर, वैविध्यपूर्ण गोलंदाजीचं दर्शन घडव. क्षमता आहे सिद्ध करायची, हीच वेळ आहे, कारण या सामन्यामध्ये डू ऑर डाय, जो जीता वही सिकंदर. थेट सेमीफायनल. कोणता संघ विजयी, अनबिटेबल टायटल कायम ठेवणारा. आता मात्र फसवलेलं खरं, पण चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमा पार, चौकार. निहाल धावसंख्या नेऊन ठेवली ती तब्बल 51 वरती. सांघिक अर्धशतकीय खेळी आपल्याला श्रीकृष्ण कोळम संघाकडून पाहायला मिळते. आता मात्र इनिंग ब्रेक मध्ये यानंतर होणारा सामना. पहिल्या 2 सामन्यातील पराभूत संघ म्हणजे अर्थातच VRCC आनंदवाडी.
वर्सेस युग वॉरियर्स. दोन्ही संघाचे कर्णधार न सांगता यायचंय. इनिंग ब्रेकमध्ये या सामन्याची नाणेफेक होईल आणि हा सामना म्हणजे थेट अस्तित्वाची प्रतिष्ठेची लढाई. कारण आता मात्र परतीच्या प्रवासांना सुरुवात झाली आहे. या स्पर्धेमध्ये राहणार कोण आणि घरी जाणार कोण हा सांगणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणारा चौथा सामना आपल्याला स्पर्धेदरम्यान मिळेल. तोपर्यंत पुन्हा एकदा प्रथमेश पराडकर कडून आता मात्र अपेक्षा वाढल्या आहेत. गोलंदाजी एंडवरती बदल झालाय. प्रवीण कुबल दुसरं षटक. सुंदर सुंदर चेंडू, कौतुकास पात्र गोलंदाज कुबल, प्रवीण कुबल लक्ष वेधून घेतल्या. कारण या अगदी असं म्हटलं जातं वानखेडेसारखी हे खेळपट्टी आणि या खेळपट्टीवरती याहून सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन ते काय असेल हे दाखवून देतो तो मात्र प्रवीण कुबल. सुंदर फटका आलाय, मोठा फटका, क्लिअर होईल का? आणि अर्थातच गडी बाद होतोय. माघारी येणारा गडी नाव सांगायची गरज नसेल. एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने मारलेला हा फटका, फटका फसला झेल खाली. सुंदर झेल. क्षेत्ररक्षकाचं नाव पोचवा. दत्ता लोणे. येस, चौफेर अष्टपैलू खेळाडू. प्रत्येकाचं कौतुक होणार आणि यासाठीच नवीन नवीन खेळाडू आहेत. गडी बाद होतोय. निहालची विस्फोटक खेळी उद्ध्वस्त करणारी गोलंदाजी मिस्टर प्रवीण कुबल. नाम तो सुनाई होगा. आता प्रवीणही सांगतोय झालेली निवड सार्थ ठरवताना आता मात्र निहालसाठी नक्कीच डगआउटमधून टाळ्या येत आहेत. कारण एक फायटिंग टोटल आपल्याला नजरेसमोर ठेवलंय. गोलंदाजांना काम करण्यासाठी एक फायटिंग टोटल गरजेचं असतं आणि ते अर्थातच उभं केलंय. धावसंख्या आहे ती मात्र 52 अशी. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये मंगेश कुर्ले. तेवढ्याच ताकदीचा एक अष्टपैलू खेळाडू. आदराने याही खेळाडूचं नाव घेतलं जाईल गावित समाजामध्ये. आपला झेंडा अटकेपार नेलाय. आल्या आल्या उडवलाय. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कल्पेश साळगावकर. सुंदर क्षेत्ररक्षण. थोडासा कंट्रोल ढासळला खरा पण नक्कीच 100% योगदान म्हणावं लागेल. खूप सुंदर बॅलन्स केला. अर्थातच षटकार होता. झेलही कनेक्ट केला पण बॅलन्स थोडासा जात असल्यामुळे चेंडू शेवटच्या क्षणी उडवावा लागला. धावून काढलेली 2 धावा. धावसंख्या झाली ती मात्र 54 अशी. सुंदर झेल. कौतुक असेल कल्पेशचं. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू. दिनेश चेंडू वरती येतोय. सुंदर बॅक की केलाय. धावून काढलेल्या पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या झाली ती 56. चौथं लास्ट षटक, शेवटचं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचे 2 चेंडू. खरंच मी कौतुक करेन ते मात्र प्रवीण कुबल. काय खेळ उंचावलाय. सुंदर गोलंदाजी आणि फलंदाजांना रोख लावणारी ही गोलंदाजी अपेक्षित होती. ओ हो, किती कौतुक करणारे या खेळाडूचं. यस्त्या उद्ध्वस्त करणारी ही गोलंदाजी. मनातील ठेवलेला संयम आणि एक टार्गेट उद्ध्वस्त करणारी गोलंदाजी. नक्कीच श्रीकृष्ण कोळम संघाला मनसुबे उद्ध्वस्त करणारी गोलंदाजी आपण प्रवीण कडून पाहतोय. मागच्या सामन्यामध्येही 2 षटकांचा गोलंदाजी आपण पाहिली. याही षटकामध्ये ठेवलेला विश्वास, झालेली निवड सार्थ ठरवताना आता मात्र न्यू बॅटर नवीन फलंदाज प्रथमेश दाखल होतोय मैदानामध्ये. प्रथमेश खडपकर. मंगेश कुर्ले माघारी परतल्यानंतर जागा घेतोय प्रथमेश खडपकर आणि सोबतीला प्रथमेश पराडकर. दोघांना नक्कीच दोन प्रथमेश मैदानामध्ये दोन्ही एंड करून आपल्याला दिसतील. तर गोलंदाज कुबल बंधू प्रवीण कुबल. धावसंख्या झाली 56. काम करावं लागेल. येणारे चेंडू असतील लास्ट चेंडू. शेवट गोड कोणता संघ करणार. इनिंग ब्रेक कोणता संघ आनंदात येणार मागे.
आणि धावून काढलेल्या या 2 धावा ऍड होतील. तिसऱ्या धावेचा कॉल होता कारण शेवटचा चेंडू होता. मिळाली तर मिळाली, बोनस धाव होती ती. गडी बाद होतोय. 2 धावा ऍड केली जातील. धावसंख्या झाली 58 आणि विजयासाठी 59 धावांचं लक्ष. अर्थातच 30 चेंडू 59 धावा म्हणजे सरळ सरळ 200च्या स्ट्राईक रेटने प्रत्येक चेंडूला उडवावं लागेल. 12 पंच 60 प्रत्येक षटकांमध्ये 12 धावांचं टार्गेट. चला कॅप्टन, लुझर वर्सेस लुझर, VRCC आनंदवाडी वर्सेस युग वॉरियर्स. विजयासाठी 59 धावांचं लक्ष. 30 चेंडू 59 धावा. 5-5 षटकांचे हे सामने आपण पाहतोय. स्पर्धेतील तिसरा सामना विजयी संघाबरोबर विजयी संघ P&P ब्लास्टर पराडकर अँड पावणे वर्सेस श्रीकृष्ण कोळम संघाने अगदी पहिल्या सामन्यामध्ये विजयी सलामी दिली होती आणि या 2 संघादरम्यान आपल्याला हा सामना पाहायला मिळतोय. चला फलंदाजीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. VRCC आनंदवाडी संघाने नाणेफेक जिंकली आहे. अर्थातच आपला निर्णय द्यायचा आहे. 5 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक आहे कंपल्सरी पॉवर प्लेचं षटक. यामध्ये चला मैदानामध्ये श्रीकृष्ण कोळम संघाकडून अर्थातच प्लेइंग 11 क्षेत्ररक्षणासाठी दाखल होते. विजयी 59 धावांचं लक्ष. प्रत्येक वेळी कॅमेरामॅनला सांगेन, गाबी समाज प्रीमियर लीग बघा, शिस्तबद्ध शिस्तीत प्रत्येक संघ एका लाईन मध्ये इन अँड आउट आपल्याला पाहायला मिळतोय. तीस चेंडू 59 धावा. या सामन्यातील विजयी संघ थेट सेमीफायनल साठी दाखल होईल आणि थेट 6व्या सामन्यासाठी नक्कीच आराम करेल. त्यामुळे महत्त्वपूर्ण सामना असेल. विजयी पताका अनबिटेबल अपराजित हे टायटल कोण घेऊन मिरवणार. यानंतरचा गोड आवाज आपल्या गावी समाजाचे लाडके समालोचक आमचे नक्कीच प्रेरणास्थान सन्माननीय धनंजय मुनगेकर दादांकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद. आचरा गावचे सुपुत्र कुबल सर या ठिकाणी कॉमेंट्री करत होते. त्यानंतर येतोय मी धनंजय मुनगेकर. जाऊया गाभी समाज प्रीमियर लीग 2025. हे पहिलंच वर्ष आपण ऑप्शन पाहिलं होतं. प्रत्येक खेळाडू या ठिकाणी वरचढ दिसतोय आपल्याला आणि तसंच गणित काहीतरी पाहायला मिळतं या ठिकाणी. आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहतोय. पहिले 2 संघ विजयी झाले होते, पराडकर आणि पावणे. VRCC आनंदवाडी आपला कर्णधार आपली वाट पाहत आहे. कृपया या. VRCC आनंदवाडी सर्व खेळाडूंना सूचना असेल, प्लीज या. आमच्या डाव्या बाजूला आपले कर्णधार उमेश येरागी वाट पाहत आहेत, प्लीज या. सामन्याकडे जाऊया. 30 चेंडू 59 धावा. 30 चेंडू आणि 59 धावा. 2 विजयी संघ या ठिकाणी भेटताना दिसत आहेत आणि प्रथम फलंदाजी करत होता श्रीकृष्ण कोळम हा संघ आणि पहिल्या 5 षटकामध्ये 58 धावा करतोय आणि 59 धावांचं विजयी लक्ष ठेवतोय. 30 चेंडू 59 धावा. कारण दोन्ही सामने सलग जिंकल्यानंतर आपण पुढची फेरी गाठू शकता आणि जो या सामन्यामध्ये पराभूत होईल त्याला आणि एक लढत भेटणार आहे. जर तरची लढाई आहे, कारण ऑप्शनचे सर्व खेळाडू आहेत, निर्णायक खेळाडू होते आणि त्यांच्यावरती सर्व संघ मालकांनी बोली लावलेली होती आणि असा हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले 2 सामने विजयी संघ आता आपल्याला तिसऱ्या फेरीमध्ये भेटताना दिसत आहेत.
धन्यवाद आमचे डॉक्टर अनिल पराडकर सर या ठिकाणी मेगा स्क्रीनवरती लॅपटॉपवरती बसलेली दिसकार लाईव्ह स्क्रोवरती आणि माझ्या डाव्या बाजूला दिसतोय तो माझा मयूर निस्वनकर. खरोखरच गाबी समाजाची टुर्नामेंट असल्यानंतर प्रत्येक वेळी हे सहकार्य महत्वाचं असतं. नुसतं खेळून आपण घरी जायचं नाहीये, कारण हे 2 दिवस आपली ही स्पर्धा, आपली टुर्नामेंट, आपण खेळतो, आपण एन्जॉय करतो, म्हणून आपण या खेळाकडे जातो. 30 चेंडू 59 धावा आणि पहिला षटक घेऊन येतोय पॉवर प्लेचा, तो म्हणजे नेहाल घाटवाळ. स्ट्राईक एंड वरती दिसतोय आपल्याला दत्ता लोणे. पहिल्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती दत्ता लोणे याने, आनंदवाडी संघाला पराभूत करण्याचा हाच कारणीभूत ठरला होता. पहिला चेंडू, सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. नेहाल या ठिकाणी सुंदर गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव. दोन्ही संघांवरती दबाव असेल, कारण ती चेंडू 59 धावांचं लक्ष्य आहे. ही जो फेरी पार करेल तो मला वाटतं पुढच्या फेरीमध्ये इझी जाऊ शकतो. अशी करो नाही तर मरो अशी परिस्थिती आपल्याला दुपारच्या उन्हामध्ये पाहायला मिळते. नेहाल घाटवाळ गोलंदाजी एंडवरती. दत्ता लोणेसाठी हा चेंडू, पुढचा चेंडू, सुंदर गोलंदाजी, सुंदर फटका खेचून जातोय पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने एक एक्स्ट्रा 1 बाउंड चौकार पाहायला मिळतोय दत्ता लोणेच्या बॅट मधून. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडू वरती चौकार. सुंदर फलंदाजी दत्ता लोणेच्या बॅट मधून. धावसंख्या होते ती 4 धावा. पराडकर आणि पावणे 11. दोन चेंडू 4 धावा, 30 चेंडू 59 धावांचं लक्ष्य आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा करायच्याच आहेत आणि ती कामगिरी साधताना दिसतोय फलंदाज दत्ता लोणे. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. स्ट्राईक एंड वरती दत्ता लोणे. नेहाल घाटवार गोलंदाजी एंड वरती. सुंदर चेंडू, सुंदर षटकार पाहायला मिळतोय. कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चेंडू येतोय. खणखणीत असा तिसऱ्या चेंडूवरती षटकार. 10 धावा, बिनबाद 10 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे. नेहालला या ठिकाणी स्वतः या ठिकाणी विचार करावा लागेल. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकार. 3 चेंडू 10 धावा. सुंदर फलंदाजी, सुंदर फलंदाजी जशी पहिल्या सामन्यामध्ये झाली होती. VRCC आनंदवाडी वर्सेस पराडकर आणि पावणे ब्लास्टर्स सामना झाला होता. 69 धावांचं लक्ष्य होतं. काय फलंदाजी केली होती 2 षटकामध्ये. कुठेतरी गडी बाद झाला तर सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतं. कोळंब या संघाचं पाहूया. नेहाल घाटवळ वेंगुर्ला तालुक्यातील हा अष्टपैलू खेळाडू. पुढचा चेंडू, पुढे मोठा फटका खेळायचा होता. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते. आता मात्र या ठिकाणी एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते ती 11. 4 चेंडूंचा खेळ होतोय. पॉवर प्लेचं हे षटक आहे. 4 चेंडू 11 धावा. 30 चेंडू 59 धावांचं लक्ष्य आहे. 30 चेंडू 59 धावा. 4 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या होते ती 10 धावा, सॉरी 11 धावा. स्वतः कर्णधार पराडकर पावणे ब्लास्टरचा हा कर्णधार लेफ्ट हँड फलंदाज, डावकुरा फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती दिसतोय. नेहाल घाटवार गोलंदाजी एंडवर. सुंदर चेंडू, ब्लॉकचा चेंडू होता या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. धाव झाली असती पण या ठिकाणी नकार देतोय. कोणताही या ठिकाणी आपल्याला धोका पत्करायचा नाही आहे, कारण दत्ता लोणे आणि दिनेश पोसम दोन्ही फलंदाज स्ट्राईक एंड वरती राहिले तर सामन्याचं चित्र विचित्र होऊ शकतं. पण काय गोलंदाजी होते नेहाल घाटवळ करून. पुढचा चेंडू,
सुंदर चेंडू कमबॅक करतोय. गुल्डन स्पॉट वरून चेंडू उजव्या एसटीच्या खाली राहतोय. एसटी रक्षक संदीप धुरास सर सुंदर कामगिरी करताना दिसत आहेत आणि षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते. धाव संख्या होते ती 11 धावा. म्हणजे मागचे 2 चेंडू निर्धाव चेंडू या सामन्याला गती देतील काय थांबवतील हे आपल्याला पाहायला मिळेल. गाभी समाज प्रीमियर लीग मित्रमंडळ आयोजित ही भव्य दिव्य पहिल्याच वर्षीची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. 2025 डिसेंबरचा महिना आहे. शेवटच्या सत्रातील ही स्पर्धा गाभी समाजातील आपण पाहायला भेटते आपल्याला. खरोखरच सुंदर आयोजन. सर्व गाभी समाजातील खेळाडू जवळजवळ 156 खेळाडू लिलाव पद्धतीमध्ये होते. त्यानंतर 8 संघांनी सर्व खेळाडूंना विकत घेतलाय. मी म्हणन विकत नाही घेतलाय, आपला खेळ दाखवण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक संघाने प्रत्येक कर्णधाराने या ठिकाणी आपली कसरत केली आहे आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर आयोजन सुंदर नियोजन पाहायला मिळत आहे. या स्पर्धेमध्ये 8 संघ आहेत. मी तुम्हाला सांगेनच थोड्या वेळाने कारण स्पर्धा सुंदर होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 11 धावा. 11 धावा आणि वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे मंगेश कुर्ले. वेंगुर्ला मूठ गावचा हा गोलंदाज गरज आहे. बिनबाद 11 लक्ष गाठायचं ते 59 धावांचं. उजव्या एसटीच्या बाहेर मोठा फटका खेचायचा होता फाईन लेगच्या दिशेने पण दत्ता पोसम मिस होतोय. सुंदर गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती मिस करतोय दत्ता लोणे. धन्यवाद. आपण नाव सुद्धा सांगतात म्हणजे आपण जागरूक नागरिक आहात आणि तुम्ही बाउंड्री लाईन वरती आपला खेळ झाला तर जा प्लीज. धन्यवाद. चेंडू सुद्धा आडवा बाउंड्री लाईनच्या बाहेर गेल्यावरती दत्ता लोणे सर पहिल्या सामन्यामध्ये काय कमबॅक केलं होतं. VRCC आनंदवाडीला पराभूत करताना हे दोन्ही फलंदाज स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज कुर्ले मोठा फटका आणायचा होता. एस्टनच्या मागे चेंडू जातोय. थोडीशी या ठिकाणी मिसफिल्ड होते कारण एक चूक सुद्धा आपल्याला महागात पडू शकते. डायरेक्ट हिट झाली असती निलेश पोसम माघारी परतला असता पण जर तरचा खेळ आहे. धावसंख्या होते ती 12 धावा. सुंदर गोलंदाजी सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. आणि मी म्हणेन गाभी समाज प्रीमियर लीग 2025 मित्रमंडळ आयोजित ही क्रिकेट स्पर्धा वासुदेव मुनगेकर, सुरेश कांदळगावकर, भावेश मेहतर, संकेत कोवल या 5 जणांचं जे आयोजन आहे ते सार्थकी लागताना दिसतंय या पहिल्या दिवसामध्ये. पुढचा चेंडू मंगेश कुर्ले. सुंदर चेंडू मोठा फटका जातोय. एक्स्टनच्या मागे मात्र झेल टिपला जातोय. मयूर प्रभू सुंदर झेल टिपतोय आणि या ठिकाणी दिनेश पोसम याची खेळी समाप्त होते. आता रंगत वाढणार कारण आपण कशासाठी बोली लावली आहे, काय बोली लावली आहे. कुणी कुणाकडून खेळत होतं. एक गाव एक टीम आपल्या गावाच्या नावासाठी. आता मात्र सर्व झटतायत त्या आपल्या स्वाभिमानासाठी. दिनेश पोसम या ठिकाणी गेल्या सामन्यामध्ये वादळी खेळी होती पण या ठिकाणी 0 धावसंख्येवरती थोडासा नाराज दिसतोय. पण गोट्यामध्ये अजून मोठे फलंदाज यायचे आहेत आणि त्याची जागा घेतोय तो नवीन फलंदाज. कल्पेश साळगावकर. आचरा गावचा फलंदाज. जितू पॅकर संघाकडून खेळत असतो. कायमच त्याचा लक्ष मैदानामध्ये असतो असा हा खेळाडू. आता गरज आहे आणि गरज आहे कारण हा सामना जिंकल्यानंतर आपण
पुढची फेरी गाठू शकतो आणि या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी विश्वास दाखवावा लागेल. मंगेश कुर्ले सुंदर गोलंदाजी करतोय. सुंदर चेंडू लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जातोय, झेल खाली येतोय क्षेत्ररक्षक. सलग 2 गडी बाद होत आहेत या ठिकाणी पराडकर आणि पावणे ब्लास्टर या संघाचे. यश धावडे सुंदर झेल पकडतोय, सुंदर झेल पकडतोय. 2 गडी बाद 12 धावा. कल्पेश सुद्धा या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती झेलचीत बाद होतोय. काय गोलंदाजी करतोय मंगेश कुर्ले. 2 गडी बाद 12 धावा. दुसरं षटक चालू असताना सुंदर गोलंदाजी मंगेश कुर्ले. वेंगुर्ला मूड गावचा हा फलंदाज अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मेगा स्क्रीन वरती या ठिकाणी. सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या. त्यानंतर या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये नेहाल घाटवळच्या 11 धावा होत्या. विकेट कोणताही न होता. त्यानंतर दुसरं षटक सुंदर हाताळतोय. 30 चेंडू 59 धावांचं लक्ष. स्ट्राईक एंड वरती येतोय तो. शशांक कोयंडे आंबेरी गावचा सुपुत्र. गेले कित्येक वर्ष आंबेरी संघाकडून खेळतोय, पण या ठिकाणी मात्र या ठिकाणी पराडकर आणि पावणे फुलटॉस चेंडूचा मोठा समाचार घेतला जातोय आणि खणखणीत या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय. गोलंदाजी काय होत होती, पण एका चेंडूवरती या षटकाचं गणित बिघडवताना दिसतोय. पहिला चेंडू फेस करताना शशांक कोयंडे. आता मात्र विचार करावा लागेल. चेंडू द्या, विचार करावा लागेल. प्रत्येक चेंडू महत्वाचा असतो. फुलटॉस चेंडू या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने षटकार मोठा आणतोय आणि सामन्यामध्ये पकड बनवतोय तो पराडकर आणि पावणे ब्लास्टर्स. धाव संख्या होते ती 2 गडी बाद 18 धावा. दिनेश पोसम वैयक्तिक 0 धाव संख्येवरती झेलचीत बाद झाला. कल्पेश साळगावकर 0 धाव संख्येवरती झेलचीत बाद झाला. पण दत्ता लोणे आणि शशांक कोयंडे सूत्र सांभाळावी लागतील. सामना महत्वाचा आहे. करो नाही तर मरो अशी परिस्थिती. मंगेश कुर्लेकडे ताकद आहे. पाहूया काय होत आहे पुढच्या चेंडूवरती. गोलंदाजी एंडवर मंगेश कुर्ले. स्ट्राईकला शशांक कोयंडे. सुंदर चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू येतो. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातो. एक धाव घेतली जाते. प्रशांत मंचकर चेंडू खाली येतो. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेक होते आणि षटक क्रमांक 2 ची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद धावा होत आहेत. ते 19 धावा. 18 चेंडू आणि 40 धावांचं विजय लक्ष राहील. पहिला चेंडू निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद झाला झेलचीत. चौथ्या चेंडूवरती गडी बाद झाला. 5व्या चेंडूवरती षटकार आणि शेवटच्या चेंडूवरती 1 धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 2 गडी बाद 19. 18 चेंडू 40 धावा. गोलंदाजी एंडवरती कोण येतोय? संकेत कुबल. गाबीस समाजातील एक डोकेबाज गोलंदाज, फलंदाज आणि स्पर्धा ज्याच्या माध्यमातून खेळवली जाते असे हे मित्रमंडळ. खरोखरच छोटी मूर्ती पण कीर्ती लय मोठी असते असा हा गोलंदाज. गोलंदाजी एंडवरती पाहायला मिळतोय. पण स्ट्राईक एंडला 18 चेंडू 40 धावा. शशांक कोयंडे स्ट्राईक एंडवरती. मोठा फटका खणखणीत उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन या ठिकाणी फाईल लेगच्या डोक्यावरून खणखणीत या ठिकाणी मेगा षटकार पाहायला मिळतोय. या ठिकाणी गाबीस समाज प्रीमियर लीग 2025 चा मोठा फटका. सामन्यामध्ये रंगत येणार या शंकाच नाहीये. धाव संख्या होते ती 25. 2 गडी बाद 25. मला वाटतं मी
संकेत कुबलला चण्याच्या झाडावरती चढवतोय की काय, पहिल्या चेंडूवरती षटकार आणतोय शशांक, कमबॅक होतोय काय, पाहूया कोळम संघाचं पुढचा चेंडू शशांक साठी, पहिल्या चेंडूवरती षटकार आणतोय, सुंदर चेंडू, कमबॅक करतोय या ठिकाणी. हीच असते गोलंदाजाची गोलंदाजी, डोक्याने गोलंदाजी केली तर तो निर्णय या ठिकाणी साध्य होतो. कारण लक्ष खूप मोठं नाहीये, पण तेवढ्या लक्षामध्ये आपल्याला सर्वांना सांभाळून घ्यायचं आहे. धावसंख्या होते ती 25, 2 गडी बाद 25, तिसरं षटक चालू असताना उजव्या एसटीच्या बाहेर येऊन खूपच बाहेरचा चेंडू होता. पंच या ठिकाणी राजन मात्र या ठिकाणी वाईट घोषित करतायत. सुंदर कामगिरी होते. गाभी समाज स्पर्धा आहे, गाभी समाजातील सर्व कमिटी मेंबर या ठिकाणी पंचगिरी करतायत. खरोखरच सुंदर या ठिकाणी वातावरण पाहायला मिळत आहे. हा वाईट चेंडू नंतर काय शिकतोय संकेत कुबल, पुढचा चेंडू मोठा फटका आणायचा होता, या ठिकाणी मात्र फसवा चेंडू आणि कमबॅक करून जातोय तो संकेत कुबल. शशांक कोंडे सारखा या ठिकाणी मासा गळाला लागतोय. 3 गडी बाद 26. प्रशांत मंचेकर या ठिकाणी सुंदर झेल पकडतोय कव्हरच्या दिशेने. शशांकला थोडस का होईना मोठे फटके खेळायचे होते, पण काय फसवी गोलंदाजी होते संकेत कुबल कडून. 3 गडी बाद 26 धावा, 3 गडी बाद 26, 59 धावांचं लक्ष्य आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू होत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आणला होता, दुसऱ्या चेंडूवरती डॉट चेंडू, तिसरा चेंडू वाईट आणि चौथ्या चेंडूवरती गडी बाद. म्हणजे पहिल्या चेंडूवरती षटकार आणला होता शशांकने, पण चौथ्या चेंडूवरती मात्र शशांक झेलचीत बाद झाला. संकेत कुबलकडे ही किमी आहे, छोटासा गोलंदाज आहे, कोणाच्या नजरेत येत नाहीये आणि तोच आता या ठिकाणी कोळंब या संघाला पाहूया कुठपर्यंत नेऊ शकतो. कारण 30 चेंडू 59 धावा आहेत. माझं काम आहे चढवायचं आणि खाली उतरायचं. चला पुढचा चेंडू स्ट्राइक एंड वरती येतोय, शशांकची जागा घेतोय तो नवीन फलंदाज प्रवीण कुबल. सुंदर चेंडू थोडासा फुलटॉस होता, पण या ठिकाणी उजव्या एसटीच्या थोडासा खाली राहिला आणि हा चेंडू निर्धाव. आता मात्र थोडस दडपण होत आहे का या ठिकाणी प्रवीण ना. शशांक किती खेळला, सुंदर गोलंदाजी सलग 2 चेंडू निर्धाव. दडपण येत आहे काय पराडकर आणि पाहुणे ब्लास्टर संघाकडे. हा सामना एक हाती घेऊन जायचा आहे, कारण खूप मोठी फळी आहे या ठिकाणी फलंदाजांची. पण पाहायला मिळेल आता काय होत आहे. शेवटचा कदाचित या तिसऱ्या षटकातील चेंडू असेल. शशांक कोंडे 13 धावसंख्या करून या ठिकाणी बाद झाला झेलचीत. दत्ता लोणे मात्र नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू सुंदर गोलंदाजी, आखू टप्प्याचा चेंडू एसटीच्या मागे जातोय आणि झेलचीत बाद होतोय तो प्रवीण कुबल. 2 चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती झेलचीत बाद. दडपण झुगारून द्यायचं पाहुणे ब्लास्टर या संघाला. आता मात्र थोडासा या ठिकाणी बॅकफुटला दिसतोय तो पराडकर आणि पाहुणे ब्लास्टर हा संघ. 12 चेंडू आणि 33 धावा. सुंदर गोलंदाजी संकेत कुबल याची. पण 12 चेंडू आणि 33 धावा. 3 फलंदाज 0 या धावसंख्येवरती बाद झाले.
पहिल्या षटकामध्ये निहाल घाटवळ 11 धावा देतोय, कोणताही गडी बाद करत नाहीये. त्यानंतर सामन्याचे सूत्र मंगेश कुर्ले गोलंदाजी करताना 8 धावा देतोय, 2 गडी बाद करतोय. आणि तिसरं षटक संकेत कुबल फक्त 7 धावा देतोय आणि 2 गडी बाद करतोय. शशांक कोयने वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती माघारी परतला. त्यानंतर दिनेश पोसम 0 ही धावसंख्या करून झेलचीत बाद झाला. प्रवीण कुबल 0 या धावसंख्येवरती बाद झाला. पण दत्ता लोणे 12 चेंडू आणि 33 धावा. बारा चेंडू 33 धावा. हा चेंडू असा आहे, आपण जो वापरतोय तो एक फटका आला तरी सामन्यामध्ये येत आहेत. 12 चेंडू. कृपया मी सर्व कर्णधारांना विनंती करतोय, वेळ वाचवा. वेळेचं महत्व आपण सांभाळायचं आहे, कारण स्पर्धा अजून 3 सामने या ठिकाणी व्हायचे आहेत. आणि कृपया सर्वांना विनंती असेल, आपला सामना झाल्यानंतर कुठेही जाऊ नका. बाउंड्री लाईनचा थोडा आम्हाला आधार द्या आयोजकांना प्लीज. निहाल घाटवाळ फुलटा चेंडू होता, चेंडू लॉंगॉनच्या दिशेने येतोय. वैयक्तिक दुसरा षटक फेकताना देतोय, पहिल्या चेंडूवरती 1 धाव देतोय. आता मात्र समीकरण राहत आहे ते 11 चेंडू आणि 32 धावा. एक अष्टपैलू गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे तोच या ठिकाणी येतोय, तो म्हणजे निहाल घाटवळ. दुसरं षटक घेऊन स्ट्राईक एंडवरती आपल्याला दिसतोय तो कुबल, साहिल कुबल. आखूड टप्प्याचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता, 1 धाव घेतली जाते. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आता मात्र या ठिकाणी 2 धावा घेतल्या जात आहेत. खरोखर सुंदर गोलंदाजी. 10 चेंडू आणि 31 धावा. 10 चेंडू 31 धावा. दत्ता लोणे काय करामत करू शकतो काय, कारण मागचं षटक फक्त नॉन स्ट्राईक एंडला पाहत होता, आता स्ट्राईक एंडला येतोय. 10 चेंडू 31 धावा. फुलटा चेंडूचा समाचार घेतला जातोय, लॉंगॉनच्या दिशेने चेंडू येतोय, 1 धाव घेतली जाते. म्हणजे प्रत्येक या 3 चेंडूंवरती 3 धावा घेतल्या जात आहेत. सुंदर गोलंदाजी करतोय निहाल घाटवळ. पहिलं षटक 11 धावांचं होतं पॉवर प्लेचं, त्यानंतर हे 4थं षटक. काय गोलंदाजी होते, मात्र 3 चेंडू बाकी आहे. 2 चेंडू तुम्हाला भिरकावावे लागतीलच. साहिल कुबल मोठा फटका मारायचं होतं, पण सुंदर गोलंदाजी. लॉंगॉनच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. म्हणजे पहिल्या 4 चेंडूंवरती फक्त 4 धावा. दत्ता लोणेच्या मनामध्ये काय चाललंय, पण तेवढ्या ताकदीचा गोलंदाज आहे. धावसंख्या होते ती 3 गडी बाद 30 धावा. लक्ष आहे ते 8 चेंडू 29 धावा. पुढचा चेंडू फुलटा चेंडू होता, स्लिपकडे चेंडू जातोय, मयूर प्रभू चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि हा चेंडू निर्धाव जातोय. काय गोलंदाजी होते, सुंदर गोलंदाजी. मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी, गोलंदाजी, अष्टपैलू खेळाडू तो म्हणजे निहाल घाटवळ. संघाला गरज असताना तारणहारता म्हटलं जातं, तर याकडे बघून आपल्याला पाहायला मिळेल. हे गाभे समाजातला नवरत्न आपल्याला पाहायला मिळतंय. जसा दर्शन मांदेकर IPL मध्ये खेळतोय तसाच हा. पुढचा चेंडू खणखणीत फटका घेतला जातोय दत्ता लोणेच्या बॅट मधून. 1 धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेसाठी धोका पत्करत नाहीये आणि षटक क्रमांक 4 ची समाप्ती होते. धावसंख्या होते ती 4 गडी बाद 31 धावा. 6 चेंडू आणि 28 धावा. निर्णायक या ठिकाणी आपल्याला षटक कुणाकडे दिलं जात आहे, कर्णधार कुणाकडे चेंडू सोपवतोय ते पाहायला मिळेलच. पण पहिल्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी झाली होती. 6 चेंडू आणि 28 धावा. दत्ता लोणेकडे क्षमता आहे. पहिला सामना ज्याने फिरवला होता दत्ता लोणेने पहिल्या 2 षटकामध्ये, तशीच फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक चेंडू मागे षटकार आणावा लागेल आणि मला वाटतं स्ट्राईक तर सोडणारच नाहीये. गोलंदाजी एंड वरती येतोय तो प्रशांत मंचेकर, मळईगावचा सुपुत्र. जय बजरंग मळई संघाकडून खेळत असतो, पण आता दिसतोय कोळम संघाकडे. जी बोली लावली आहे ती सार्थकी ठरेल काय, कारण हा कसलेला गोलंदाज आहे. 6 चेंडू
28 धावा. सामना अजून संपलेला नाहीये. पहिले 2 चेंडू निर्णय देतील सामन्याचे. दत्ता लोणे स्ट्राईक एंडवर. अकुटप्प्याचा चेंडू होता या ठिकाणी उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खणखणीत असा षटकार पाहायला मिळतोय. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या होते ती 4 गडी बाद. 37 धावा. 5 चेंडू आणि 22 धावा. आमचे पराडकर सर या ठिकाणी क्रिक हिरो ॲप वरती आम्हाला सगळं कॅल्क्युलेशन सांगतात. माझा स्कोर बुक नेसवणकर सुद्धा या ठिकाणी लाईव्ह मॅच आपण पाहतोय घर बसल्या. सागर साऊ सुंदर हँडलिंग करतोय. पुढचा चेंडू वारंवार त्या दिशेने खेचला जातोय. पाहूया झेल होतोय काय आणि झेल सुटतोय. झेल सुटत नाहीये. त्या ठिकाणचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन या ठिकाणी षटकार घोषित करतोय. खरोखरच हे रत्न असतं गाभी समाजातील खेळाडूंचं. त्या खेळाडूचं नाव मला कोण आहे तो? प्रथमेश संकेत कुबल. खरोखरच एक निर्णय असतो. मॅच आपल्या बाजूने जात असली येत असली तरी सुद्धा या ठिकाणी वेळेमध्ये जो क्रिकेटचा मान राखतो तो चांगला सुंदर खेळाडू असतो. सुंदर या ठिकाणी 2 चेंडू मध्ये 2 षटकार आणतोय प्रशांत भावल. विचार करावा लागेल. एक अष्टपैलू गोलंदाज मळे संघाचा. आता मात्र गणित राहता येते 4 चेंडू. चार चेंडू आणि 16 धावा. पहिल्या 2 चेंडू वरती मेगा षटकार आणतोय दत्ता लोणे. मी म्हटलं होतं दत्ता लोणे शांत नाही आहे. या ठिकाणी विकेट घ्यावा लागेल. 4 चेंडू 16. अजून खूप मोठं गणित बाकी आहे. प्रशांत मंचेकर गोलंदाजी एंडवर. मोठा फटका. सलग 3 षटकार आणतोय दत्ता लोणे. सामन्यामध्ये येतोय तो पराडकर आणि पावणे ब्लास्टर. सुंदर फलंदाजी करतोय. मागचं चौथं षटक नॉन स्ट्राईक एंडला पाहत होता. काय फलंदाजी करता स्ट्राईक एंडला. पण या ठिकाणी प्रशांत मंचेकर एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. 3 चेंडूवरती 3 षटकार खाल्ले तरी सामना अजून संपलेला नाहीये. कारण ही गाभी समाज प्रीमियर लीग 2025 3 चेंडू 10 धावा. 1 चेंडू निर्धाव टाकावा लागेल. 3 चेंडू 10 धावा. कंपल्सरी चेस आहे. पण काय फलंदाजी करतोय दत्ता लोणे. सुंदर फलंदाजी. वेळ महत्वाची असते. काळ महत्वाचा नसतो. वेळ महत्वाची असते. आणि प्रशांत भाबल मी पाहतोय कित्येक वर्ष 3 चेंडूंवरती षटकार आणले तरी या ठिकाणी गडी बाद झाला तर खूप मजा येईल. 3 चेंडू 10 धावा. एक निर्धाव चेंडू. एक विकेट जातोय. पण या चेंडूवरती ट्राय तर होणारच. पहा क्षेत्ररक्षण पहा. या ठिकाणी बॅट्समनच्या समोर सुद्धा या ठिकाणी येतोय. पुढचा चेंडू. सुंदर चेंडू. मी सांगल्याप्रमाणे यामध्ये कमबॅक होत आहे काय. आणि या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळतंय आपल्याला. आता मात्र 2 चेंडू आणि 10 धावा. काय सामना रंगतोय. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार आणले होते. पण प्रशांत मंचेकर गोलंदाजी एंडवरती 4थ्या चेंडूवरती दत्ता लोणे सारख्या फलंदाजाला या ठिकाणी माघारी परतताना दिसतोय. सामना रंगतदार होणार आहे. कारण गाभी समाजातील सगळी नवरत्न या ठिकाणी खेळताना दिसत आहेत. कुणी हार मानायला तयार नाहीये या ठिकाणी. सुंदर फलंदाजी दत्ता लोणे याची. वैयक्तिक 33 धावा करून या ठिकाणी निर्णायक क्षणी झेलचीत बाद झाला. पण काय सामन्यामध्ये रंगत आणली. पण कमबॅक करतोय गोलंदाज प्रशांत मंचेकर. 2 चेंडू 10 धावा. सुमित कोंबुर्लेकर एक अष्टपैलू खेळाडू. मिडबाव कोंडवाडीचा सुपुत्र. सध्या गरज आहे
मोठा फटका आला तर डोक्यावरती घेऊन जाईल पराडकर आणि पावणे ब्लास्टर हा संघ. पण तेवढ्या ताकदीचा अनुभवी गोलंदाज प्रशांत मंचेकर. गोलंदाजी एंडवरती 2 चेंडू 10 धावा. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया, कारण दोन्ही संघ आपले आहेत, पण खेळीमध्ये आपलं कोण नसतं. मोठा फटका घेतला जातोय, एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफला चेंडू येतोय, सुंदर झेल पकडला जातोय आणि या ठिकाणी सलग 2 गडी बाद होत आहेत. धाव संख्या होते ती 6 गडी बाद, 49 धावा. आता मात्र 1 चेंडू आणि 10 धावा. म्हटलं होतं त्याप्रमाणे सामना रंगतोय. खरोखरच प्रशांत मंचेकर गोलंदाजी एंडवरती गोलंदाजी करताना पहिल्या 3 चेंडूवरती 3 षटकार जरी खाल्ले तरी त्यानंतर 2 चेंडूवरती 2 गडी बाद करतोय. निर्णायक क्षण आणि या ठिकाणी विकेट हॅट्रिकची सुद्धा या ठिकाणी संधी येते प्रशांत मंचेकरला. काय सामना रंगतोय. आता मात्र या ठिकाणी काय होत आहे, 1 चेंडू 10 धावा. अजून सामना संपलेला नाहीये, कारण गोलंदाज चूक करू शकतो का? कधी कधी होते क्रिकेटमध्ये चूक सुद्धा या ठिकाणी महागात होत पडते, पण गोलंदाज कसलेला आहे, बरीच वर्ष क्रिकेट खेळतोय आणि सामोरा फलंदाज दिसतोय तो वाडाथरचा सुपुत्र प्रसाद तारी. 1 चेंडू 10 धावा, 1 चेंडू 10 धावा. पाहूया निर्णायक क्षण आहे. प्रशांत मंचेकर गोलंदाजी एंडवर. वा वा वा, रिव्हर्स स्वीपचा फटका खेळून जातोय खणखणीत असा आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. हा सामना या ठिकाणी कोळंब हा संघ विजयी होतोय. सलग